चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण बघतोय। जागेचे प्रस्ताव जे आलेले आहेत त्या प्रस्तावाला तातडीने जागा उपलब्ध करणे ही या ठिकाणी चर्चा झाली। तिसरं महत्त्वाचं ओबीसी समाजाकरता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता मेकॅनिझम तयार करण्याची चर्चा झाली। वित्त विभागाकडे काही विषय प्रलंबित आहेत त्या विषयाला तातडीने मार्गी लावण्याची चर्चा झाली। एकंदरीत जी कार्यकक्ष आहे त्या कार्यकक्षेमध्ये काय काय विषयाला समितीने काम करायचे यावर चर्चा झाली आणि सोबतच जे अत्यंत महत्त्वाचा जो आता जो संभ्रम जनतेच्या मनात आहे ओबीसी समाजामध्ये की आपला अन्याय होणार आहे, जे काही त्या ठिकाणी जो काही आता मराठा समाजाचं आंदोलन झालं त्यातून जो काही शासन निर्णय झाला त्यातून काही ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे याबद्दलही आम्ही खूप वेळ चर्चा केली आणि या चर्चेमध्ये एकच भूमिका सर्वांची आहे की जे कुणबी नोंदी आहे त्या नोंदी जी काही GR प्रमाणे निघेल त्या शोधून त्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी दाखवू नये। चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये, मग ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे ADO तहसीलदार असतील त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू करू नये। शासन निर्णय जो झाला आहे मराठा समाजातला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचा तर त्याबद्दल काही कुणाची ना नाही, पण एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे याचाही चर्चा या बैठकीत झाली। नाहीतर मग GRचा काहीतरी चुकीचा अर्थ काढून त्या ठिकाणी काहीतरी नोंदी घेतल्या हे होऊ नये। जे नियमात आहे जे मागासवर्गीय राज्य मागासवर्गीय आयोगाच्या दिशानिर्देशाप्रमाणे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जो ओबीसी मध्ये घेतला आहे त्याप्रमाणे जे दिशानिर्देश आहे आणि जो काही GR आहे त्या GR प्रमाणे जाताना एकही खोटं प्रमाणपत्र किंवा खोट्या नोंदी किंवा खोटे प्रमाणपत्र याच्या आधारावर मात्र कुठल्याही ADO तहसीलदारनी चुकीचे प्रमाणपत्र देऊ नये। जे शासन निर्णय आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे नोंद असेल तरच त्या ठिकाणी या ठिकाणी पुढे जावं असाच त्या ठिकाणी सर्वांचा एकमत होता, पण चुकीच्या नोंदी मात्र कुणी करू नये असं सर्वांचं या ठिकाणी चर्चा झाली आहे। काही त्या ठिकाणी शासन निर्णयाबद्दल संभ्रम होता, त्या शासन निर्णयाबद्दल पुढच्या उपसमितीच्या बैठकीत चर्चा होईल, पण आजच्या बैठकीत मात्र सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये 18 प्रगत जाती ओबीसी समाजाला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण न्याय मिळावा, हक्काचा निधी मिळावा, हक्काचे सर्व त्या ठिकाणी जे काही ओबीसी समाजाचे सवलती आहेत त्या मिळाव्या। आणि एक अजून महत्त्वाचा निर्णय झाला, अण्णासाहेब पाटील महामंडळाची जशी योजना आहे विद्यार्थ्यांना व्यवसाय निर्माण करून देण्याकरता रोजगार निर्मिती करता तशी योजना ही ओबीसी मंत्रालयाने सुद्धा करावी असाही निर्णय या ठिकाणी झाला आहे। त्यामुळं राज्यातल्या ओबीसी समाजातल्या तरुण विद्यार्थ्यांना पुढच्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील जसं महामंडळ आहे त्याप्रमाणे सर्वच ओबीसीचे महामंडळ या ठिकाणी तशी योजना राबवतील अशी योजना या ठिकाणी झाला आहे। पुढच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये जे आज ठरलेलं आहे आणि एकदा छगन भुजबळ साहेबांच्या काळामध्ये जी उपसमिती होती छगन भुजबळ साहेब अध्यक्ष असताना त्या उपसमितीने जे काही निर्णय घेतले होते त्या उपसमितीच्या निर्णयाचा ॲक्शन टेकन रिपोर्ट त्यांनी 12-13 निर्णय तेव्हा घेतले होते छगन भुजबळ समितीने, तर त्या समितीचा ॲक्शन टेकन रिपोर्ट आजपर्यंत आला नाही आहे। त्या कुठल्या त्याच्यावर ॲक्शन झाल्या, कुठले त्यात बैठकीत जे